श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये ऐकूया आजोबांची बाग हा सुमन नवलकर यांचा ललितबंध. डोंगर उतारावर आजोबांची आंब्याची बाग आहे. कैऱ्या लागल्यापासून ते आंबे उतरवून आढीत घालेपर्यंत बागेची राखण करायचं काम आजोबा एका कंत्राटदाराकडे देतात. आजोबांची नातवंड आपापल्या शाळांना सुट्टी पडली की आजोबांकडे गोळा होतात. समजा चुकून एखाद्या नातवंडाने झाडाची कैरी तोडली तर नातवंड आजीकडे मीठ मिरची पूड मागायला यायच्या आत राखणदार आजोबांकडे तक्रार करायला हजर होतो. काय रे, कोणी कैरी तोडली का झाडाची? आजोबा विचारतात. पण आजोबा, बाग तर आपलीच आहे ना. मग एक कैरी तोडली तर काय झालं? पिंटूला शंका येते. अरे हो, पण आंबे चोरीला जाऊ नयेत म्हणून आपण कंत्राटदाराकडे बागेची राखण करायचं काम दिलंय. फळ मोठं होऊन आंबे आढीत घालेपर्यंत आंबे त्यांचे आहेत. नंतर आपण ते वाटून घ्यायचे. मग पोटभर खा हवे तितके. आजोबांच्या बोलण्यावर पियूचे प्रश्न पुन्हा तयार. पण आजोबा, आंब्याला कैरीची चव कशी असेल? मीठ मिरची पूड लावून तर कैरीच खातात ना. मग आजोबा नवा पर्याय सुचवतात. बाळांनो, ही डावीकडची 2 झाडं आहेत ना, ती पूर्णपणे आपली आहेत. त्यांच्या कैऱ्या तोडून तुम्ही खाऊ शकता. मुलं खुश होतात, पण क्षणभरच, कारण ही दोन्ही झाडं भली मोठी आहेत. कैऱ्या खूप उंचावर आहेत. मुलांनी डोंगरावरून तोडून आणलेली कैरी अगदी सहज हाताला लागेल इतक्या उंचीवरची. ती कलमं आहेत म्हणे. पण आजोबा, इतक्या उंचावरची कैरी तोडायची कशी? रिंकूने विचारलं. चला दाखवतो. आजोबांनी खालचा एक छोटासा खडा उचलून झाडावरच्या कैरीच्या देठावर मारला. कैरी टपकन जमिनीवर येऊन पडली. मग सर्वच नातवंड खडे उचलायसाठी खाली वाकली. आजोबा म्हणाले, एक कैरी डोंगरावरून तोडून आणलीत आणि आता एक मी पाडून दिली. 2 कैऱ्या बस झाल्या ना रे. कारणाशिवाय कशाला खडे मारायचे रे झाडाला? कैऱ्या आणि आंबे आपण काठीला झोळणं लावून त्यात अडकवून काढतो. आजोबांनी समजावलं. दगड मारून झाडाला दुखापत होते ना रे. सर्वांनी माना डोलावल्या. यथावकाश आंबे उतरवून आढीत घातले. मोजून त्यांची वाटणी झाली. पहिल्याच दिवशी आजोबांनी गावातल्या गोरगरिबांच्या, आदिवासींच्या मुलांना बोलवून घेतलं. मोठे मोठे छान केशरी रंगाचे 2-2 आंबे प्रत्येक मुलाला दिले. मुलं खुश होऊन गेल्यावर मग आजीने घरातल्यांसाठी आंबे कापले. हे हो काय आजोबा, आमच्या आधी बाहेरच्या मुलांना आंबे वाटले तुम्ही? आजोबांची नात क्षितिजा फुरंगटून म्हणाली. अगं, आता आढीतले सगळे आंबे आपलेच आहेत. डावीकडच्या 2 झाडांवरचे आंबेही आपलेच आहेत. शिवाय आपण बाजारातून घेऊनही खाऊ शकतो ना आंबे. पण या मुलांच्या नशिबी नाहीये ना हे. अनेक गोरगरीब दुकानात आंब्याचे भाव विचारतात आणि आंबे न घेताच जातात किंवा भाव करून करून एखादाच आंबा घेऊन जातात. मग घरी गेल्यावर एक एक फोड वाटून खात असतील. पाचामुखी परमेश्वर बाळानो, सुरकुतलेले, तोंडाकडे नासायला लागलेले आंबे कोणाला देऊ नयेत. द्यावं तर छान रसरशीत फळ आपण खाण्याआधी द्यावं. आजोबांच्या वाडीतली फळं अशीही मधुरच आहेत, पण आज ती अधिकच मधुर लागली. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आजोबांची बाग हा सुमन नवलकर यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.